नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. संपूर्ण रिसॉर्टमध्ये वाद्यांचा गजर सुरू होता. शेहनाईचा गोड सूर हवेमध्ये मिसळत होता. सगळी पाहुणे मंडळी लॉनमध्ये असलेल्या त्या शाही खुर्च्यांवरती येऊन बसली होती. समोर लग्नाचा मांडव सुंदर आणि छान अशा फुलांनी सजवला होता. त्यामुळे मंद वाऱ्यानं त्या फुलांच्या सुगंधाचा गंध संपूर्ण लॉनमध्ये दरवळत होता. पाहुण्यांची सगळी व्यवस्था, सजावट, खाण्याचे मेनू सगळं काही अतिशय चोख होतं. देव तयार होऊन मंडपामध्ये बसला होता. त्याच्या चेहऱ्यावरती शांत स्मित होतं, पण आत खोल कुठेतरी एक वेदना, भीती होती जी त्याला प्रत्येक क्षणी जाणवत होती. शिव आणि अक्षय त्याच्यासोबतच होते. समोर बसलेल्या पाहुणे मंडळीतील काही जण देव आणि समीरची स्तुती करत होते, तर काही जण निंदा. देवनं एवढा सगळा खर्च केलाय, पण यावेळी तरी लग्न होईल ना? नातेवाईकांमधील काही कुचकी आणि जळकी लोक आपसामध्ये कुजबुजत होती. अहो, असं काय बोलताय? चांगलं तरी बोलता येत नसेल ना, तरी असं अभद्र बोलू नये. मागील काही वर्षात दोघांनी किती सहन केलंय. आता तरी त्यांच्यात सगळं आयुष्य सुखी व्हावं हीच अपेक्षा. दुसऱ्या एका व्यक्तीनं त्या लोकांना मध्येच टोकलं. आम्ही काय चुकीचं बोलतोय का? आता त्याने एवढा खर्च केलाय, तो पुन्हा वायाला जायला नको म्हणून काळजी वाटते, असं म्हणत त्यांनी नाक मुरडलं. त्यांच्याच मागे उभे असणाऱ्या समीरने त्यांचं बोलणं ऐकलं. लोक अजूनही त्यांच्या नात्याबद्दल असं निगेटिव्ह बोलत आहेत, आणि त्यात जर पुन्हा हे लग्न मोडलं तर काय होईल या विचारानं तो अजूनच अस्वस्थ झाला. त्यानं वर आकाशाकडे पाहिलं आणि मनातच हात जोडले. देवा, या दोघांच्या नात्याचं भविष्य आता तुझ्याच हातात आहे. मला खात्री आहे तू जे काही करशील ते योग्य असेल. समीर देवाकडे प्रार्थना करत बोलला. इकडे भटजी मंत्रोच्चार करत लग्नाचे विधी पार पाडत होते. नवरीला बोलवा, भटजी म्हणाले आणि देवने शिवकडे पाहिलं. येते ती, शिव बोलला. मग माया लगेचच गाथाच्या रूमकडे आली. आशू रूमच्या बाहेर उभी होती. तू इथे काय करतेयस? गाथा तयार झाली का? मायाने आशूला विचारलं. हो ग ताई, येते ती, आशू म्हणाली. अगं कधी? सगळे तिकडे तिची वाट पाहत आहेत, माया बोलली, आणि तितक्यात दरवाजा उघडला गेला आणि गाथा बाहेर आली. लाल गुलाबी लेहंग्यामध्ये ती अवर्णनीय सुंदर दिसत होती. तिच्या गळ्यातील सोन्या मोत्यांचे हार, डोक्यावरचा झुमका आणि कपाळावरची बिंदी सगळं काही जणू तिच्या आयुष्यात एक नव्यानं स्वागत करत होतं. माया आणि आशू तर तिच्याकडे डोळ्यांची पापणीही न लावता पाहत होत्या. काय झालं, कशी दिसते मी? गाथा त्यांचे चेहरे पाहत बोलली. जास्त झालाय का मेकअप? गाताने कुतूहलानं विचारलं. अगं तू किती सुंदर दिसतेयस की तुझ्यावरनं नजरच हटत नाहीये. माय गॉड, आज देवचं काही खरं नाही, आशू म्हणाली, आणि त्यावर गाथा गोड लाजली. मायाच्या डोळ्यात मात्र पाणी आलं. ते पाहून गाथाने डोळ्यांनीच काय झालं असं विचारलं. मला तर विश्वासच बसत नाहीये की आज माझ्या बाळाचं लग्न आहे. मागे जे काही झालं त्यानंतर हा आनंदाचा दिवस कधी येईल याचीच मी वाट पाहत होते. आज मी आणि समीर बाबांच्या वचनातनं मुक्त होणार. माया गाथाच्या चेहऱ्यावरनं हात फिरवत बोलली. गाथा हसली, परंतु तिच्या डोळ्यातही हलकीशी ओल होती. दोघींनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि आशू सुद्धा येऊन त्यांना बिलगली. तुमचा भरतमिलाप झाला असेल तर निघूयात का? आमचे डॉक्टर साहेब त्यांच्या होणाऱ्या बायकोची फार आतुरतेनं वाट पाहत आहेत, शिव तेथे येत बोलला. हो हो चल, माया हसत बोलली. एक मिनिट ताई, जिजू? गाथाने मायाकडे पाहिलं. तो सगळ्या गेस्टचं वेलकम करतोय, त्यांना काय हवं नको ते पाहतोय, माया बोलली. मी जिजूंसोबतच मंडपात जाईल, गाथा बोलली. गाथा बाळा, लग्नाचा मुहूर्त जवळ येतोय आणि समीर गेस्टमध्ये बिझी आहे बाळा, तो येणार, तुला घेऊन जायला अजून वेळ लागेल, माया तिला समजावत बोलली. या दिवसासाठी तुम्ही सगळ्यांनी इतके दिवस वाट पाहिली आहे, त्यात 5 मिनिटं अजून. मी जिजूंसोबतच मंडपामध्ये येणार, गाथा बोलाली. नो प्रॉब्लेम, मी पाठवतो समीरला, असं म्हणून शिव लगेच लॉनकडे गेला. त्यानं समीरला शोधलं आणि गाथाजवळ पाठवलं. समीर गाथाच्या समोर आला. गाथा समीरकडे पाहत होती. आले जिजू,
आता तरी चल, आशू म्हणाली. तुम्ही दोघी व्हा पुढे, मी आणि जिजू येतो, गाथा माया आणि आशूला म्हणाली. ओके बाई, या तुम्ही दोघे, आशू चल. मग माया आणि आशू तिथून मंडपाकडे गेल्या. समीर शांत उभा होता. कशी दिसते मी जिजू, गाथा बोलली. त्यानं हातानंच छान असा इशारा केला. असं नाही, नीट सांगा की कशी दिसतेय, ती पुन्हा स्वतःभोवती गोल फिरत बोलली. त्याचं मन भरून येत होतं. तिला रागवावंसं वाटत होतं. हा खेळ, हे नाटक बंद कर असं ओरडून सांगावंसं वाटत होतं, परंतु देवनं शपथ घातल्यामुळे तो हतबल होता. छान, त्यानं कसे तरी एवढेच शब्द बाहेर काढले. बस एवढंच, ती गाल फुगवून बोलली आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं. आय एम सॉरी, आय कांट डू धिस, तो केविलवाण्या नजरेनं तिच्याकडे पाहत बोलला. वाय? तिच्याही डोळ्यात पाणी आलं. तो काहीच बोलला नाही. माझ्यासाठी बाबांनंतर फक्त तुम्हीच त्यांच्या जागी आहात. जिजू जरी म्हणत असले ना, तरी बाबांचा दर्जा दिलाय मी तुम्हाला. आजपर्यंत तुम्ही माझ्या प्रत्येक निर्णयात साथ दिली आहे. माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिलायत, मला फुलासारखं जपत आलायत. इतकं सगळं माझ्यासाठी करून आता माघार कशी काय घेऊ शकता तुम्ही, ती रडत बोलली. मी पुन्हा तुला बर्बाद होताना नाही पाहू शकत गाथा, प्लीज डोंट डू दिस, तो गहिवरून बोलला. माझा निर्णय झालाय जिजू, आणि आता तो कोणीही बदलू शकत नाही, गाथा डोळ्यातील पाणी पुसत ठामपणे बोलली. समीर दुःखी नजरेनं तिच्याकडे पाहत होता. नेहमीप्रमाणे आजही तुम्ही माझ्या निर्णयात माझी साथ द्याल अशी अपेक्षा करते. काहीही जरी झालं तरी तुम्ही मला कधीच एकटं सोडणार नाही, माहीत आहे मला. मी सगळा विचार करूनच हा निर्णय घेतलाय. मी जे काही ठरवलंय ते होणारच, आणि यात आता बदल होणार नाही. गाथा प्लीज, समीर कळवळून बोलला. प्लीज जिजू, नो मोर डिस्कशन. लग्नाचा मुहूर्त झालाय आणि देव माझी वाट पाहतोय, असं म्हणून ती पुढे निघाली आणि समीरही स्वतःला नॉर्मल करत तिच्या पाठीमागे चालू लागला. गाथा आणि समीर मंडपामध्ये आले. स्टेजवर येण्याआधी गाथाच्या पायाखाली फुलांच्या पाकळ्या अंथरण्यात आल्या. ती मध्यभागी येऊन उभी राहिली. सगळ्यांच्या नजरा तिच्यावरती खेळल्या होत्या. खूपच सुंदर आणि गोड दिसत होती ती. देव आणि तिची नजरानजर झाली. तो तिच्याकडे डोळे भरून प्रेमानं पाहत होता. दोघांनाही काही क्षण सभोवतालचं जग थांबल्यासारखं वाटलं, आणि त्या क्षणात त्यांचा सगळा भूतकाळ त्यांच्या डोळ्यांसमोरून तरळून गेला. गाथा, ये बाळा, माई म्हणाल्या, आणि गाथा तिच्या तंद्रीतनं बाहेर आली. तर मग मित्रांनो, आता पाहूयात पुढे काय होतं ते. तोपर्यंत काय वाटतं तुम्हाला, काय होईल पुढच्या भागामध्ये? पाहणं फारच इंटरेस्टिंग आहे, कारण एवढं सोपं नाही आहे सगळ्या गोष्टी होणं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.